हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। मुंबई पूर्व पदावर मात्र हवामान खात्याकडून पावसाचा रेड अलर्ट जारी। नागरिकांनी आवश्यक नसल्यास शक्यतो घराबाहेर पडू नये, प्रशासनाच्या सूचना। पुणे, सातारा, रायगड, सिंधुदुर्ग, रत्नागिरीला पावसाचा रेड अलर्ट। प्रशासनाकडून नागरिकांना सतर्कतेचा इशारा। कोल्हापूर, ठाणे, पालघरला पावसाचा ऑरेंज अलर्ट, तर प्रति तास 40 ते 50 किलोमीटर वेगानं वारं वाहण्याची शक्यता। मध्य रेल्वेची वाहतूक पूर्वपदावर। ठाण्यात लोकल सेवा 15 ते 20 मिनिटांच्या उशिरानं सुरू। 5 तासानंतर हार्बर मार्गावरील ठप्प झालेली वाहतूक सुरळीत सुरू। रेल्वे रुळावरील पाणी काढण्यात रेल्वे प्रशासनाला यश। मुंबईतील पावसामुळे वेस्टर्न एक्सप्रेस हायवे मोठी वाहतूक कोंडी। वांद्रे परिसरात वाहतूक धीम्या गतीनं सुरू। बुलढाणाच्या खामगाव तालुक्यात मुसळधार पाऊस, नदी नाल्यांना पूर। मुसळधार पावसामुळे खामगाव ते नांदुरा महामार्ग बंद। देवेंद्र फडणवीस मराठ्यांची फसवणूक करतायत। छगन भुजबळांचं ऐकून देवेंद्र फडणवीस भाजपचं वाटोळं करतील। मनोज जरांगेंचा फडणवीसांवर हल्लाबोल। मनोज जरांगेंची भूमिका केवळ सरकार विरोधी। मनोज जरांगे, शरद पवारांविषयी भूमिका स्पष्ट करावी, भाजप नेते प्रवीण दरेकरांची मागणी। भाजप ठाकरे गट अजित पवार गटाला विधान परिषद निवडणुकीत दगाफटका होण्याचा धसका। मतांची फाटाफूट टाळण्यासाठी सर्व पक्ष आमदारांना हॉटेलमध्ये ठेवणार। विधान परिषद निवडणुकीमध्ये बवियाच्या हितेंद्र ठाकूरांच्या भूमिकेकडे लक्ष। हितेंद्र ठाकूरांनी शरद पवारांनंतर देवेंद्र फडणवीसांची देखील भेट घेतली, तर हितेंद्र ठाकूर शिंदे गटाच्याही बैठकीला हजर राहिले। निवडणूक आयोगाकडून शरद पवार गटाला अधिकृत पक्षाची मान्यता। राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पक्षाला देणगी स्वीकारता येणार। रोहितला ताकद द्या, तो आराराबांची कसर भरून काढेल, शरद पवारांचं सूचक वक्तव्य। रोहित पाटील, तासगाव, कवठे महाकाळ विधानसभेचे उमेदवार असण्याची शक्यता। पंतप्रधान नरेंद्र मोदी 2 दिवस रशिया दौऱ्यावर। राष्ट्राध्यक्ष व्लादिमीर पुतीन यांची भेट घेणार। दोन्ही देशांमध्ये महत्त्वाचे करार होण्याची शक्यता। जम्मू काश्मीरमधील कठुआ जिल्ह्यात लष्कराच्या वाहनावर दहशतवाद्यांचा हल्ल्यात 4 जवान शहीद, तर 5 जवान जखमी। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।